6R नावाचं एक प्रिन्सिपल फॉलो करतो. ते शाश्वत विकास या नावाने माझं पुस्तक पण झालं. 6R म्हणजे पहिलं रिफ्यूज. प्लास्टिक वापरायला नकार द्या. येता जाता गाडी वापरायला नकार द्या. नाही तर कोपऱ्यावर राहायचं आणि दुसऱ्या कोपऱ्याशी जाताना 2 व्हीलरवरनं दूध आणायचं. रिफ्यूज. दुसरा रिड्यूस. वापर कमीत कमी करा. 10 खोल्या आहेत आणि तुम्ही 10 खोल्यात धडधड पंखे चालू ठेवले आणि हे सुरू ठेवलं, दिवे ठेवले. काय गरज आहे? बिल तुमचंच वाढणार. ते रिड्यूस. पाणी नळ गळतोय, बंद करा ना. किंवा तेच पाणी पुन्हा वापरा. ते रिड्यूस. रियूज. तेच पाणी पुन्हा वापरा म्हणजे रियूज. तुम्ही जर हे पाहिलं असेल हे सगळे कागद एका बाजूने वापरलेले म्हणजे रियूज झाला. नंतर रिसायकल. नंतर सगळं पूर्ण लिहून झालं की मी ते देईन रिसायकलिंगसाठी. नंतर रिस्टोर. जे घालवून बसलाय त्याला परत बोलवा. चिमण्या गेल्या. का गेल्या? चिमण्यांना राहायला घरच नाही राहिलं. वळचणी लागायच्या तिथे, त्या संसार मांडायच्या, पिलं घालायच्या. त्यांना खायलाही काही मिळत नाही आणि पिलं घालायला जागा नाही. चिमण्या संपल्या. रिस्टोर. कॉल देम बॅक. या चिमण्यांनो परत फिरा रे. आणि मी हे जाहीर बोलली. एका ब्लॉग ह्याच्यात आलंय ते. माझा एक किर्लोस्कर वसुंधरांनी सत्कार केला. मी म्हटलं तुम्ही रिस्पेक्ट फक्त तुमच्या बँक बुकाला देता, माणसाला देत नाही. मी बाहेर जायला घाबरते त्यामुळे. माझ्याकडे बघून म्हणतील बातारे भीक नाही मिळणार तुला. आणि रिस्पेक्ट. अहो तुम्ही काय घाण केली आहेत. रिस्पेक्ट. मागे वळून बघा. केवढं आपण काय करतो. ये रे रे पावसा तुला रे तो पैसा, पैसा आला खोटा, पाऊस आला मोठा. बरोबर आहे ना. म्हणजे पावसालाही आपण खोटा पैसा देतो. मग त्यांनी जर तुम्हाला बनवलं तर आपल्याकडे सगळी झाडे